हा रमेश भाई, समीर बोलतोय. समीर देशपांडे. हो, आपण तुमच्या ऑफिस मध्ये भेटलो होतो ना. हा, फ्लॅट विषयी. हा, मी काय बोलतो, आम्ही पुढच्या आठवड्यात येतोय बिल्डरला भेटायला. हो हो, टोकनच द्यायला. आणि एक विचारायचं होतं की आपला फ्लॅट हा प्राईम लोकेशनलाच आहे ना? हो ठीक आहे, झालं तर मग. हो, अण्णांना मी समजावतो. ठीक आहे ना. समीर, तू अण्णांना सांगितलंस का? ते सकाळपासून बागेत शांतपणे बसलेले आहेत. त्यांच्या मनात नाही बहुतेक ही जागा सोडून जायचं. वहिनी, आपण अण्णांना हे समजवायला हवं की या जुन्या घरात मेंटेनन्स खूप जास्त होतोय. पावसाळ्यात भिंती गळताय, नळ टपकताय. नवीन सोसायटीमध्ये टेन्शन नसेल ना? हो, आणि त्या सोसायटीत जिम आणि क्लब हाऊस पण आहे, तर आपली मुलं पण सुरक्षित खेळतील. अण्णा, अजून असे किती दिवस शांत राहणार आहात? आणि अण्णा, आपल्या भविष्यासाठी मुलांच्या वेळेनुसार आपण पुढे जायला नको का आता? अरे रोहन बाळा, भविष्यानुसार पुढे जायलाच हवं रे. मग काय आपल्या आठवणीतलं घर सुद्धा मागे सोडायचं का? आई, या आठवणीचं करायचं काय? ठेवायला घरात जागा तरी हवी ना. आणि या घरात अजून किती ऍडजस्ट करणार? हा, कोण? दादा, मी रद्दीवाला. हो हो, या या. हो दादा, मी रद्दी घ्यायला आलो होतो. हो हो, सर्व होतच आलंय. एकत्रच घेऊन जा. काय काय आहे दादा? पेपर, पुस्तक, आहे. कलर्स, रेडिओ. दादा, तू रेडिओ पण देते ना? हो रोहन, तो अण्णांचा जुना रेडिओ आणि टेप रेकॉर्डर तो पण डब्यात देऊन टाक. हो, तसं आता कोण ऐकते हे जुनं? काय म्हणता हो दादा, आम्ही ऐकतो ना रोज. जुनी जुनी गाणी भारी वाटतात. समीर, तो रेडिओ ना तुझ्या आजोबांनी दिला होता आणि तो अजून चालू आहे. अण्णा प्लीज हा, नवीन काळात या जुन्या रद्दीला अजिबात जागा नाहीये. आणि तिथे आपल्याला सगळं लेटेस्ट हवं आहे. तुम्ही हे सगळं का साठवून ठेवता अडगाळ करायला? अरे त्यांच्या त्या आठवणी आहेत. तुम्हाला जरी नको असल्या तरी ते आम्हाला हव्या आहेत. अगं आई, पण नवीन घरात नवीन वस्तूंबरोबर नवीन आठवणी होतीलच ना. जाऊ दे रे, तुम्हाला नाही कळणार ते. अगं कुठे आहेस तू? अगं अनन्या, काय झालं? हे बघ, काय आहे? किती मोठी पेटी आहे. अरे एवढी मोठी पेटी तर कधी दिसली नाही घरात. ही तर अण्णांची सिक्रेट पेटी वाटते. चल बघूया काय यात काय आहे. अरे या बाहुलीला तर एकच डोळा आहे, तरीही अण्णांनी ही का ठेवली आहे? परी, हे बघ, हे तर बाबांचा प्रोग्रेस कार्ड वाटतोय. समीर विनायक देशपांडे. अरे बापरे, बाबांना गणितात फक्त 35 मार्क होते. चल आपण ही पेटी सर्वांना दाखवूया. आजोबा, ही तुमची पेटी आहे का? हो, पण ही तुम्हाला कुठे सापडली? त्या पेटीचे 200 देतो बघा दादा.
अरे बाबा ती विकायची नाहीये ती. अहो 50 घ्या ना वाढून. अरे पेटी नाहीये. या पेटीमध्ये आमच्या घरातल्या सगळ्या आठवणी आहेत. बाबा बघा तुम्हाला मॅथ्स मध्ये किती कमी मार्क होते. मुलांनो, तुमच्यासाठी ही रद्दी असेल, पण जेव्हा समीरला गणितात कमी मार्क मिळाले होते ना आणि तो रडत आला होता घरी, तेव्हा मी त्याला सांगितलं या प्रगती पुस्तकापेक्षा माणसाची जिद्द महत्वाची असते आणि ती जिद्द यात दिसून येते. आणि आजोबा ही तुटलेली बांगडी कोणाची? ही तर माझी तुटलेली बांगडी म्हणून मी किती रडली होती. अण्णा, ही तुम्हाला कुठे सापडली? अगं परी, ही तुझ्या आईच्या लग्नातली बांगडी. ती तुटली होती म्हणून अण्णांनी ती कापडामध्ये पेटीमध्ये जपून ठेवली बरं. अरे अगं आता माझा आवडता भोवरा. हा हरवला म्हणून मी पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं माहितीये. रोहन, तो हरवला नव्हता, तो तुटला होता. तू रडू नये म्हणून अण्णांनी त्याला बरोबर जोडला बरं आणि पेटीमध्ये जपून ठेवला, कारण तो तुझा आनंद होता. अरे यार रोहन, आयुष्याच्या शर्यतीत आपण इतके धावलो की ज्या पाऊलखुणाने आपल्याला इथपर्यंत पोहोचवला त्यांनाच आता आपण रद्दी समजू लागलोय. हो ना, हाच तो रेडिओ ज्यावर गाणे ऐकण्यासाठी आम्ही केवढे भांडायचो आणि आज आपण याला रद्दीत टाकायला निघालो का? तर लेटेस्ट हवंय म्हणून. हो कसं आहे ना दादा, लेटेच्या नादात तुम्ही मोठी माणसं सोबत जोडलेल्या वस्तू रद्दी समजू लागलात. हो म्हणून तर आमचा धंदा चालतो. आपण आठवणींना एकदम रद्दी करून टाकले. आपण या घराच्या भिंती बदलू शकतो, पण या सोन्यासारख्या आठवणींची जागा कुठल्याच फ्लॅट मध्ये मिळणार नाहीये. अण्णा, खरंच ही रद्दी नाही, ह्या आपल्या आठवणी आहेत. इथे आपण लहानाचे मोठे झालो, खेळलात, शिकलात, आणि ह्यापेक्षा सुरक्षित जागा कुठं असेल आपल्या मुलांच्या भविष्यासाठी? मला वाटतं आपण या फ्लॅटची डील कॅन्सल करू आणि या आपल्या जुन्या घरालाच नवीन घर बनवू. अगदी बरोबर. अगं तो माझा फोन दे. हा घे. हॅलो, हा पाटील बिल्डर्स. हो मी समीर बोलतोय, समीर देशपांडे. हा 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 टोकन घेऊन येणारच होतो, पण आता तुम्हाला एक सांगायचं आहे. ती ना आपली फ्लॅटची डील आहे ना, ती आता आपल्याला कॅन्सल करायची. हो, आम्हाला आमचं जुनं घर आता विकायचं नाही. हो, आम्ही ह्याच घराला पुन्हा नव्याने सजवू. ठीक आहे. अरे पण त्या रद्दीवाल्याचं काय? वाट बघतोय रद्दीसाठी. हो आजी, रद्दीच काय हो, जे वाटेल ते द्या, घेऊ की. अरे राजू, या घरात आता रद्दी नाहीये, आहेत त्या आमच्या फक्त सोन्यासारख्या आठवणी. आणि रद्दी असेल तर तुला नक्कीच बोलू. हो चालेल दादा, निघतो मी. काही असेल तर कळवा.